सुप्रभात. एन टी टीच्या ह्या 10व्या लेक्चरमध्ये म्हणजे शेवटच्या लेक्चरमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मी तुमचा होस्ट डॉक्टर हितेश्वर लोणारे, तुमचा मेंटर, तुमचा गुरु. सगळ्यांना शुभ सकाळ. नो प्रमोशन्स अँड नथिंग एल्स इन दिस लेक्चर ॲट द स्टार्टिंग पॉइंट. नो अपडेट्स. लवकरच आपण 2025च्या क्वेश्चन पेपरचं डिसेक्शन हे संपवणार आहे आणि त्या दृष्टीनेच आपण आता पावलं उचलतोय. तर आपले मागच्या 9 लेक्चर्समध्ये क्वेश्चन 85 पर्यंत कंप्लीट झालेले आहेत. आज आपण 86 to 100 हे क्वेश्चन्स बघणार आहोत आणि त्या क्वेश्चन्सच्या आधारे आपण काय त्याचं मूलभूत सिद्धांत किंवा अर्थ आहे, काय टर्मिनॉलॉजी आपल्याला वापरता येतात आणि काय उत्तर येतात ते आपण बघणार आहोत. तर आजचा पहिला प्रश्न म्हणजे क्वेश्चन नंबर 86, क्वेश्चन आय डी 171060. 1 मार्कासाठी प्रश्न आहे. अकॉर्डिंग टू द मेयर, परत सायंटिस्टचं नाव आलं. परत सायंटिस्टचं नाव आलेलं आहे. व्हॅनिशिंग पेन घेऊया. अकॉर्डिंग टू मेयर, साल आहे 2009. Which of the following principles for the selection of the technology for educational highlights that technology should be either basic or supplementary to the curriculum? तर यांनी काय म्हटलेलं आहे, टेक्नॉलॉजी ही बेसिक नीड किंवा सप्लिमेंटरी आहे करिक्युलमसाठी. हा प्रश्न कशा पद्धतीचा आहे, तर सगळ्यात पहिला हा प्रश्न जो आहे इझी कॅटेगरीचा आहे, प्लस प्रिसाइज नॉलेज याच्यात हवं आहे. ठीक आहे. तर ह्या दोन गोष्टी जर तुम्हाला माहिती असतील तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही चांगल्या प्रकारे सोडू शकता. सॉरी, अजून एक राहिले पॉइंट. हा प्रश्न जो आहे तो क्लोज डिस्ट्रॅक्टर ह्या टाईपचे. क्लोज डिस्ट्रॅक्टर या प्रश्नाचं विशेषतः असे असते की ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला ऑप्शन्स जे असतात ते जवळपास सारखेच असतात. जसं प्रिन्सिपल ऑफ कॉस्ट, प्रिन्सिपल ऑफ ऑथेंटिसिटी, प्रिन्सिपल ऑफ ऑर्गनायझेशन अँड बॅलन्स अँड प्रिन्सिपल ऑफ अप्रोप्रिएटनेस. तर हे जे सगळ्या गोष्टी असतात ते असं वाटतं ही आणि ही आणि ही आणि हे चारचे चारही ऑप्शन जवळपास सारखेच आहेत. ठीक आहे. आपण पुढे जाऊया. तर याचं आन्सर जे आहे ते प्रिन्सिपल ऑफ अप्रोप्रिएटनेस असं आहे, हे वाला. ठीक आहे. तर प्रिन्सिपल्स ऑफ अप्रोप्रिएटनेस हे आपल्याला बघायला मिळतं. हे 2009 साली त्यांनी सांगितलं होतं. काय प्रिन्सिपल ऑफ अप्रोप्रिएटनेस mere emphasizes that technology should be either basic or the supplementary to the curriculum. It must align with the instructional goal, uh, learners characteristic and context of teaching. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर आहे 87. क्वेश्चन आय डी आहे 171042. मार्क्स आहे 1. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट टाइप ऑफ कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक. पहिला आहे निगेटिव्ह, दुसरा आहे पॉझिटिव्ह, तिसरा आहे पॉझिटिव्ह फीडबॅक फॉरवर्ड आणि पॉझिटिव्ह फीड बॅकवर्ड. तर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टाइप ऑफ कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक. The section of feedback in the teaching learning process defines several types of constructive feedback, including कुठले कुठले आहेत, पॉझिटिव्ह फीडबॅक, निगेटिव्ह फीडबॅक, पॉझिटिव्ह फीड फॉरवर्ड. पण कुठला नाही आहे तर तो आहे पॉझिटिव्ह फीड बॅकवर्ड. पॉझिटिव्ह फीड बॅकवर्ड हा नावातच लक्षात येतो आपल्याला की हा नाही आहे पॉझिटिव्ह फीड बॅकवर्ड. ठीक आहे. हा आपल्याला ऑप्शन्स नाही आहेत. हा प्रश्न कुठल्या पद्धतीचा आहे तर हा आहे निगेटिव्ह स्टेम आणि कॅटेगरी याची आहे इझी. ठीक आहे. तर अशा पद्धती सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. आता याचा अर्थ समजून घेऊया. निगेटिव्ह फीडबॅक
म्हणजे एखाद्या व्यक्तीने फीडबॅक द्यायचा पण निगेटिव्ह द्यायचा. तू ते तसं करायला नको होतं. पॉझिटिव्ह फीडबॅक म्हणजे तू हे खूप छान केलेलं आहे. पॉझिटिव्ह फीडबॅक फॉरवर्ड म्हणजे तू याच्यापेक्षा चांगलं अजून करू शकतो. हे झालं पॉझिटिव्ह फीड फीडबॅक फॉरवर्ड. आणि पॉझिटिव्ह फीड बॅकवर्ड म्हणजे कसं, तर तू हे करायला पाहिजे होतं, पण तू हे असं केलं. तर पॉझिटिव्ह फीडबॅक, पॉझिटिव्ह फीड फॉरवर्ड फीडबॅक, पॉझिटिव्ह फीड बॅकवर्ड. तर बॅकवर्ड हा जो आहे हा कन्स्ट्रक्टिव्ह ना, हा डिस्ट्रक्टिव्ह आहे. कसं करायला पाहिजे होतं, चांगलं केलं का अशी स्तुती केली की त्याच्यात नाही. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 88. क्वेश्चन आय डी 171011. टीचर सेंटर्ड मेथड्स आर. Teacher centered methods are lecture method, inquiry approach, डेमॉन्स्ट्रेशन मेथड, प्रॉब्लेम सॉल्विंग. आता टीचर सेंटर्ड मेथड, लेक्चर टीचर घेतात का, तर हो घेतात. ओके. इन्क्वायरी अप्रोच हा टीचर सेंटर्ड आहे का, नाही, हा स्टुडंट सेंटर्ड आहे. ओके. त्यानंतर डेमॉन्स्ट्रेशन मेथड म्हणजे डेमॉन्स्ट्रेशन एक्सपेरिमेंटल